नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा पाटे। आज आपण जाणून घेऊयात पीसीओडी विषयी माहिती। पीसीओडी म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिजीज, त्यालाच आता आपण PMOS असं म्हणतो, म्हणजे पॉली एंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हॅरियन सिंड्रोम। ह्याच्यामध्ये होतं काय ना, स्त्रियांच्या शरीरामध्ये म्हणजे अंडाशयामध्ये जी अंडी रेग्युलर तयार व्हायला हवी असतात, म्हणजे ते प्रॉपर तयार होऊन रप्चर होऊन बाहेर यायला हवी असतात, तसे तर न होता ती अंडी अपक्व अवस्थेमध्ये अंडाशयामध्ये साचून राहतात। त्याला आपण पॉलिसिस्टिक, म्हणजे खूप सारी अंडी आतमध्ये अपक्व अवस्थेमध्ये साचून राहतात, म्हणून पॉलिसिस्टिक। मग ते कधी गॅस फॉर्ममध्ये, कधी फ्लूइड फॉर्ममध्ये ती अंडी तशी साचून राहतात। मग त्याच्यामुळे काय होतं की हार्मोन इम्बॅलन्स होतो, वेट गेन जास्त होतं, मूड स्विंग्स निर्माण होतात, इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण होतं, आणि त्याचे मग इन्फर्टिलिटी होतं, शरीरावर नको असलेल्या ठिकाणी हेअर ग्रोथ जास्त होते, ज्याला आपण हिर्सुटिझम असं म्हणतो, ॲक्ने येतात, हेअर फॉल होतं। हे सगळे सिम्पटम्स पीसीओडीचे असतात। मेन म्हणजे ह्याच्यामध्ये पिरियड्स इरेग्युलर होतात, अमेनोरिया म्हणजे कधीतरी पिरियड्स येतात, कधीतरी पिरियड्स अजिबात येत नाहीत, पिरियड्स आले तरी स्पॉटिंग होतं, हे सगळी ह्याची सिम्पटम्स असतात। तर याची कारणं म्हणजे काय? आपलं लाईफस्टाईल, आपण जर प्रॉपर लाईफस्टाईल फॉलो नाही केलं तर पीसीओडी होऊ शकतं। लाईफस्टाईल फार महत्त्वाचं असतं, तुमचा डाएट महत्त्वाचा असतो। तुम्ही जंक फूड जास्त प्रमाणामध्ये खाल्लं तरी सुद्धा आपल्या शरीरावर मेटाबॉलिझमवर परिणाम होतो, मग हार्मोन्सवर परिणाम होतो, आणि जर घरामध्ये जेनेटिक असेल तर त्याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होतो। आणि कधी कधी काही कारण नसतं पीसीओडी होण्याला। बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं की मी प्रॉपर खाते तरी पण का पीसीओडी आहे, पण कधी कधी पीसीओडीला कारणसुद्धा नसतं। हे सगळे पीसीओडीचे असे सायन्स अँड कॉजेस आहेत। सो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पीसीओडी साठी डाएट काय घ्यायचा, पीसीओडीसाठी आपण योगा काय करायचा किंवा घरगुती उपाय काय करायचे याच्याविषयी माहिती घेऊया। धन्यवाद।